प्रशांत कोरेटकर हा कळंबा तुरुंगाच्या बाहेर आलेला आहे। प्रशांत कोरेटकरला जामीन मिळाल्याच्या नंतर आता कळंबा तुरुंगामधून त्याला बाहेर आणण्यात आलेला आहे। प्रशांत कोरेटकर याची जामिनावरती सुटका झालेली आहे, त्यामुळे तो बाहेर आलेला आपण बघतोय। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य त्याने वारंवार केली होती। यासोबतच इतिहास संशोधक अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरेटकर हा आता कळंबा तुरुंगाच्या बाहेर आलेला आहे। तर आताच्या घडीची ही मोठी बातमी आपण बघतोय। जामिनावरती प्रशांत कोरेटकरची सुटका झालेली आहे। विजय केसरकर आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। विजय, खरं तर गेल्या 17 दिवसांपासून प्रशांत कोरेटकर हा पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीमध्ये होता। मात्र आता 2 दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन या ठिकाणी मंजूर केल्यानंतर तांत्रिक कारणामुळे 2 दिवस आहे तो मुक्काम वाढला होता। मात्र आता प्रशांत कोरेटकर हा कळंबा कारागाराच्या बाहेर पडलेला आहे आणि पोलीस संरक्षणामध्ये त्याला या ठिकाणी घरापर्यंत पोहोचवलं जाणार आहे। प्रशांत कोरेटकरच्या वकिलाने या ठिकाणी अशा पद्धतीची विनंती केली होती की ज्यावेळी प्रशांत कोरेटकर हा कोर्टाच्या बाहेर पडेल त्यावेळी त्याला घरापर्यंतची या ठिकाणी सुरक्षा आहे ती व्यवस्था केली जावी, अशा पद्धतीची मागणी आहे ती केली होती आणि त्यानुसार कोल्हापूर पोलीस हे त्याला घरापर्यंत ती सुरक्षा दिली जाणार आहे। जवळपास 17 दिवस हा प्रशांत कोरेटकर म्हणजे 5 दिवस पोलीस कोठडी आणि त्याच्यानंतर जवळपास 12 दिवस या ठिकाणी न्यायालयीन कोठडीमध्ये होता। ज्यावेळी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं या प्रशांत कोरेटकरला जामीन मंजूर केला त्याच्यानंतर कोर्टाच्या प्रक्रियेसाठी 1 दिवस आणि त्याचबरोबर जी सार्वजनिक सुट्टी होती त्याच्यामुळे 2 दिवस मुक्काम हा या ठिकाणी राहिला होता। त्याच्यानंतर आता प्रशांत कोरेटकर बाहेर पडलेला आहे आणि पोलीस संरक्षणामध्ये त्याला घरापर्यंत पोहोचवलं जाणार आहे। अगदी विजय, सध्याची तुरुंगा बाहेरची स्थिती काय आहे? म्हणजे ज्या वेळेला आपण पाहिलेलं होतं प्रशांत कोरेटकर याला न्यायालयामध्ये जेव्हा जेव्हा हजर केलं जायचं त्यावेळेला त्याच्यावरती 2 वेळा हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला होता। अगदी बरोबर आहे, 2 वेळा प्रशांत कोरेटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यामुळे त्याला 2 वेळा ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं। मात्र आता या ठिकाणी सगळ्या कळंबा जेलच्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आला होता आणि कुणीही नागरिक या ठिकाणी या परिसरामध्ये येऊ नये याच्या संदर्भातली खबरदारी आहे ती पोलिसांनी या ठिकाणी घेतली होती। कारण प्रशांत कोरेटकरच्या वकिलांनी कोर्टासमोरच अशा पद्धतीची विनंती केली होती की प्रशांत कोरेटकरला संरक्षण आहे ते दिलं जावं। प्रशांत कोरेटकर जोपर्यंत कोर्टामध्ये होता तोपर्यंत तो एकाकी होता। 1 दिवस त्याची पत्नी आहे ती प्रशांत कोरेटकरला भेटण्यासाठी प्रत्यक्ष भेटण्यासाठी जी व्हिजिट रूम असते त्यामध्ये आली होती आणि त्याच्यानंतर प्रशांत कोरेटकर हा त्याला अंडा सेलच्या जवळपास जे एक वेगळं बॅरॅक असतं त्या ठिकाणी ठेवलं होतं। तो एकाकी या ठिकाणी पाहायला मिळत होता, कुठलाही पेपर आहे तो वाचत नव्हता। ज्या पद्धतीने आपल्याला माहिती मिळालेली आहे त्याच्यानुसार एकाकी तो आपल्या ज्या बॅरॅकमध्ये होता त्यामध्ये एरजाऱ्या घालत होता किंवा स्वतःशीच बोलणं आहे ते प्रशांत कोरेटकरचं या ठिकाणी पाहायला मिळत होतं। एकूणच अगदी विजय, आपण बघतोय गेल्या 17 दिवसामध्ये जे काही घडलं एकूणच न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा आपण पाहिली आहे आणि अखेर त्याला जामीन मिळालाय आणि तो आता तुरुंगाच्या बाहेर आलेला आहे। धन्यवाद माहितीसाठी। तर पोलीस संरक्षणामध्ये कोरेटकरला आता जिल्ह्याच्या बाहेर सोडलं जाणार असल्याची माहिती मिळते। प्रशांत कोरेटकर हा इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचं प्रकरण समोर आले होतं। या प्रकरणी पोलीस कोठडीमध्ये होता, त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये सुद्धा होता आणि त्यानंतर अखेर प्रशांत कोरेटकरची जामिनावरती सुटका करण्यात आली आहे। कळंबा कारागृहामधून तो सध्या बाहेर आलेला आपण बघतोय आणि पोलीस संरक्षणामध्ये त्याला जिल्ह्याबाहेर सोडलं जाणार आहे। सध्याची आताची ही कळंबा जेलच्या बाहेरची दृश्य आपण बघतोय। तर पोलिसांचा मोठा फौजफाटा आजही या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आजही काही
आंदोलक या ठिकाणी जमलेले आपण पाहतोय। आतापर्यंत कोर्टामध्ये नेत असताना, कोर्टामध्ये हजर केलं जात असताना प्रशांत कोरेटकरवरती 2 वेळा हल्ल्याचा सुद्धा प्रयत्न झाला होता। एकाने त्याच्यावरती चप्पल सुद्धा भिरकावली होती, तर एका वकिलानंच त्याच्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला होता आणि आज अखेर कोरेटकर कळंबा जेलमधून बाहेर पडलेला आहे। जामिनावरती सुटका झाली आहे। आपण बघतोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी। आणि पोलीस संरक्षणामध्ये आता प्रशांत कोरेटकरला जिल्ह्याच्या बाहेर सोडलं जाणार आहे। सध्याची ही कळंबा कारागृहाच्या बाहेरची दृश्य आपण बघतोय। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केल्याचं प्रकरण समोर आलं होतं। यासोबतच इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक आणि अभ्यासक त्यांना धमकी दिल्याचं हे सगळं प्रकरण होतं। कळंबा जेलच्या बाहेरची ही सध्याची दृश्य। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी विजय केसरकर अधिकची माहिती देतील। विजय, जवळपास 5 दिवस पोलीस कोठडी आणि 12 दिवस न्यायालयीन कोठडीमध्ये राहिलेला प्रशांत कोरेटकर हा कारागृहाच्या कळंबा कारागृहाच्या बाहेर पडलेला आहे। एकूण जर बघितलं तर 2 दिवसांपूर्वी सुनावणी झाली कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या समोर, कश्यप न्यायालयाच्या समोर ही सगळी सुनावणी झाली। आणि या सुनावणी दरम्यान कोरेटकरचा जो वकील होता त्यांना असं म्हणणं मांडलं की जी कलमं लावलेली आहेत प्रशांत कोरेटकरवर, ती कलमं 3 वर्षाच्या आतील गुन्ह्याची आहेत। त्यामुळे जोपर्यंत 7 वर्षाच्या वरील गुन्ह्याची जी कलमं लागत नाही तोपर्यंत त्याला अटक करू शकत नाही, तरी देखील अटक केलेला आहे। 5 दिवस पोलीस कोठडी झालेली आहे। या सगळ्या प्रकरणातला तपास आहे तो पूर्णपणे झालेला आहे आणि आवाजाचे नमुने वगैरे सगळं घेतलेलं आहे। अशावेळी आता प्रशांत कोरेटकरची न्यायालयीन कोठडीची गरज नाही अशा पद्धतीची युक्तिवाद केल्यानंतर प्रशांत कोरेटकरला 2 दिवसांपूर्वी जामीन आहे तो मंजूर झाला होता। आणि त्याच्यानंतर तांत्रिक कारणामुळे म्हणजे काल जी सुट्टी होती त्याचबरोबर जे परवा संध्याकाळी तो जामीन मंजूर झाला होता, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती, काल सुट्टी होती आणि त्यामुळे एकूण जर बघितलं तर प्रशांत कोरेटकरला या ठिकाणी जामीन मंजूर झाल्यानंतर आज त्याचा जो एनव्हलप होता म्हणजे जे कोर्टाकडून जी ऑर्डर होती 50,000 रुपयाचा जात मुचलका त्या ठिकाणी मंजूर झाला होता। ती सगळी कागदपत्र पूर्ण झाल्यानंतर आता प्रशांत कोरेटकर हा कळंबा कारागृहाच्या बाहेर पडला। कळंबा कारागृहामध्ये असताना तो एकाकी वावरत होता, कुणाशी बोलत नव्हता, फक्त वर्तमानपत्र आहेत ते वाचत होता। या सगळ्या दरम्यान जर आपण बघितलं तर त्यानं जेवण देखील कमी केलं होतं। या सगळ्या न्यायालयीन कोठडीच्या दरम्यान एक वेळ फक्त प्रशांत कोरेटकरची जी पत्नी होती ती या ठिकाणी भेटायला आली होती आणि ती भेटून गेली होती। एकूण जर बघितलं तर कोर्टामधलं कळंबा कारागृहामधलं जे त्याचं वावरणं होतं ते एकाकी होतं, जेवण हे अगदी विजय, हा सगळा युक्तिवाद सुद्धा दोन्ही बाजूंनी झाला, अखेर जामीन मिळाला आणि आज त्याची मुक्तता झाली आहे। धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।